पोलीस डायरी न्यूज राजू निर्भवने. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने मरेपर्यंत फाशी दिली आहे. हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय न्यायालयाने दिले असल्याने जनतेमध्ये नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सविस्तर असे की पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला पुणे विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशी अशी शिक्षा सुनावली आहे. अवघ्या 59 दिवसात या खटल्याचा निकाल लागल्याने राज्यभरातून समाधान व्यक्त होत असले तरी आता सर्वसामान्यांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होत आहे. कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली खरी, पण प्रत्यक्षात आरोपीला फासावर कधी लटकवले जाणार हे आता नागरिकांचे डोळे सगळीकडे तिकडे पाहण्याच्या दृष्टीने बघत आहेत. आजच्या रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, न्यायाधीशांनी दिलेली निरीक्षणे आणि फाशीच्या शिक्षेनंतरची पुढील कायदेशीर प्रतिक्रिया. 1 मे रोजी पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे संपूर्ण महाराष्ट्राला हदवणारी एक घटना घडली होती. अवघ्या 3.5 वर्षाच्या निष्पाप चिमुरडीवर आरोपी भीमराव कांबळे याने अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. पीडितेच्या कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा अशी मागणी होत असताना राज्य सरकारने या प्रकरणासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT ची स्थापना केली आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय घेतला. तपास यंत्रणाने अवघ्या 16 दिवसात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने या खटल्याला प्राधान्य देत सलग सुनावणी घेतली आणि अवघ्या 59 दिवसात निकाल देत आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी अशी शिक्षा सुनावली. निकाल जाहीर होताच न्यायालयात उपस्थित असलेल्या पीडितेच्या आई वडिलांना अश्रू अनावर झाले. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत करत हा न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढवणारा निकाल असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र आता एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली म्हणजे आरोपीला लगेच फाशी दिली जाते का? त्याचं उत्तर आहे किंवा नाही. भारतीय न्याय व्यवस्थेनुसार सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा अंतिम नसते. त्या शिक्षेला प्रथम उच्च न्यायालयाची पुष्टी आवश्यक असते. त्यानंतर आरोपीला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार असतो. जर सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली तर आरोपी पुनर्विचार याचिका आणि त्यानंतर सुधारणा याचिका दाखल करू शकतो. या सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही आरोपीकडे राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करण्याचा कायदेशीर अधिकार असतो. याच कारणामुळे अनेक गाजलेल्या प्रकरणांमध्ये फाशीची अंमलबजावणी होण्यासाठी अनेक वर्षाचा कालावधी लागला आहे. उदाहरणार्थ 26/11 मुंबई दहशती हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सुमारे 4 वर्षांनी त्याची फाशी झाली होती. तर निर्भया प्रकरणातील दोषींना न्यायालयीन आणि घटनात्मक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 7 वर्षांनी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर नसरापूर प्रकरणातील सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही वर्षाचा कालावधी लागू शकतो अशी कायदेतज्ञांची शक्यता आहे. दरम्यान न्यायाधीशांनी निकाल देताना अनेक महत्त्वाची त्या ठिकाणी निरीक्षणे नोंदवली. या गुन्ह्यामुळे समाज मनाला मोठा धक्का बसला असून हा गुन्हा अरेस्ट ऑफ रेअर म्हणजेच अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर स्वरूपातील गुन्ह्याच्या श्रेणीत मोडतो असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने हेही स्पष्ट केले की पीडित मुलगी स्वतःचा बचाव करू शकण्याच्या स्थितीत नव्हती. तिच्यावर अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने अत्याचार करण्यात आला. न्यायालयाने असेही नमूद केले की आरोपी विरोधात सदर करण्यात आलेले पुरावे अत्यंत भयंकर आहेत. CCTV फुटेज, फॉरेन्सिक अहवाल, वैद्यकीय पुरावे,
सायबर तपास आणि साक्षीदारांच्या जबाबामुळे आरोपीनेच हा गुन्हा केल्याचे सिद्ध झालेले आहे. न्यायालयाने आरोपीला पूर्वीचाही गुन्हेगारी इतिहास लक्षात घेतला. आरोपीचा याआधीही त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचारचे प्रयत्न, एका वृद्ध महिलेवर हल्ला आणि दुसऱ्या महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे न्यायालयाच्या निरीक्षणात आणि निर्देशनात आलेले आहे. त्यामुळे आरोपीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. न्यायाधीशांनी असेही स्पष्ट केले की पीडित चिमुरडीच्या शरीरात तब्बल 18 जखमा आढळून आल्या होत्या. या घटनेतील क्रूरता, पीडितेने सहन केलेल्या वेदना आणि समाजावर झालेला परिणाम लक्षात घेता केवळ जन्मठेप अपुरी ठरेल. त्यामुळे आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवलेला आहे. या खटल्यात पोलिसांनी केलेल्या तपासाचेही न्यायालयाने विशेष कौतुक केले आहे. अल्पावधीत तपास पूर्ण करून आरोपपत्र करणे, फॉरेन्सिक तज्ञ, डॉक्टर, सायबर एक्सपर्ट आणि सरकारी वकिलांनी केलेले काम हे इतर तपास यंत्रणांसाठी आदर्श असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. या निकालानंतर पीडित कुटुंबाला काही प्रमाणात न्याय मिळण्याची भावना व्यक्त होत असली तरी आरोपीला प्रत्यक्षात फाशी कधी होणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली असली तरी आता पुढे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि घटनात्मक प्रक्रियेतील सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतरच त्या शिक्षेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे, असं एबीपी माझा न्यूजच्या माध्यमातून आपल्याला कळालं आहे. या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक अधिकृत अपडेट आम्ही आतापर्यंत सर्वात आधी पोहोचवत राहू. अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस डायरी न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. राजू निर्भवने, पोलीस डायरी न्यूज.